मंडळी नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण कोकणातील आणखी एक सुंदर असा समुद्रकिनारा पाहण्यासाठी जात आहोत. येथील होमस्टेचे पर्याय आणि येथील समुद्रकिनाऱ्याची विशेषता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. आंतरराष्ट्रीय दर्जासारखा समुद्रकिनारा, तरीही फार गर्दी नसणारा एक सुंदर असा समुद्रकिनारा म्हणजेच काशीद बीच. आम्ही इथे अनुभवलेला अद्भुत असा सूर्यास्त आणि येथे घालवलेले आठवणीतले क्षण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर सैर करूया या सुंदर समुद्रकिनाऱ्याची, अर्थातच काशीद बीच. काशीदचा समुद्रकिनारा हा महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ, सुंदर आणि प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे आणि इतर बऱ्याच समुद्रकिनाऱ्यांच्या तुलनेत इथे कमी गर्दी असते. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत काशीदमध्ये. काशीदमध्ये इथला सुप्रसिद्ध बीच पाहण्यासाठी आणि इथला निसर्ग अनुभवण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. आम्ही तसं बसने आलेलो आहोत, ST बसने, SK हाऊस अँड स्टे. तर या ठिकाणी खूपच सुंदर असा परिसर, चहूबाजूने हिरवागार निसर्ग आहे आणि इथून जवळच एक 10-15 मिनिटाच्या अंतरावर बीच आहे. मस्त आहे लोकेशन तसं. आणि आम्ही आता इकडं काशीद गावापासून आलोय, तर मग मस्त वाटलं तिकडं, सगळं समुद्र वगैरे बघितला, चांगलं होतं एकदम. तर अशा प्रकारे आहे इथला होमस्टे आणि आजूबाजूला खूप सारी झाडं आहेत या ठिकाणी आणि अशा प्रकारे आहे. आणि इथून आता आपण वॉकिंग करत करत जाणार आहोत बीच कडे. हो चला मंडळी, आपण चाललोय बीचला. अशा प्रकारे आहेत खूप सारे आजूबाजूला बीचेस वगैरे आहेत आणि असा मस्त रस्ता. चलो. तरी काय जबरदस्त दिसतोय हा नजारा. वा 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 वा. आणि आज वीकडे असल्यामुळं पूर्ण बीच रिकामा आहे अक्षरशः, नाहीतर वीकेंडला प्रचंड गर्दी असते. लेट्स जॉइन. काशीद बीच हा रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात आहे आणि मुंबईपासून 135 किलोमीटर अंतरावर आहे. मुरुड जंजिरा इथून फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे. हा बीच पांढऱ्या शुभ्र वाळूचा बीच आहे, त्यामुळं असं वाटतं की आपण एखाद्या विदेशातील बीचवर आलो आहोत की काय. हा बीच सुमारे 3 किलोमीटर अंतरावर पसरलेला आहे आणि बीचच्या शेवटी एक सुंदर अशी टेकडी वसलेली आहे, ज्यामुळे हा बीच अजूनच सुंदर दिसतो. आणि टेकडीच्या जवळ थोडासा खडकाळ किनारा देखील आहे. सो मंडळी, आता आपण काशीद बीचला आलेलो आहोत आणि हा काशीद बीचचा एंड पॉइंट आहे. मुख्य बीचला आपण थोड्याच वेळात जातोय, तिकडे देखील एक्सप्लोर करायला. पण हा काशीदचा एंड पॉइंट आणि हा खूपच सुंदर आहे. पाठीमाग असं एक इकडं उथळ परिसर आहे, खडकाळ भाग इकडं आहे, त्याच्या बाजूला सुंदर अशी टेकडी ज्याच्या पाठीमागून सध्या सूर्यास्त होतोय. आणि ही माती बघू शकता, एवढी बारीक आणि एवढी मऊ माती. असं वाटतंय की एखाद्या फॉरेनच्या लोकेशनला आलोय की काय असं वाटतंय. एवढी ही मऊ आणि कन्सिस्टंट माती, खूप लांब. आणि हा अलिबागचा बीच एकदम मोठा आहे, अगदी 3 किलोमीटर लांबीचा हा बीच आणि खूप जास्त सुंदर असा हा बीच आहे. वीकेंडला गर्दी असते, मात्र आता मी शुक्रवारी आलोय म्हणजे वीकडे आहे, त्याच्यामुळं पूर्ण बीच हा रिकामाच आहे.
सूर्यास्ताच्या वेळी आम्ही काशीद बीचवर पोहोचलो आणि सूर्यास्त होत असताना मस्त काशीद बीचची सैर केली. पाण्यातून चालण्याची मजा घेतली. काशीदचा समुद्रकिनारा हा चंद्रासारख्या आकाराचा आहे आणि मागे काशीद गाव वसलेलं आहे आणि हे गाव वसलेलं आहे सह्याद्रीच्या कुशीमध्ये. त्यामुळे एकंदरीत एक खूपच सुंदर असं निसर्गचित्र इथं पाहायला मिळतं. खूप सारे रिसॉर्ट, होमस्टे व कॉटेजेस इथे उपलब्ध आहेत. शिवाय मुंबई पुणेवरून एक छान वन डे ट्रिपसुद्धा आपण प्लॅन करू शकतो. मंडळी, आता आपण सनसेट इथं अनुभवत आहोत आणि मी तुम्हाला सनसेट दाखवतो. काशीद बीच वरचा सनसेट हा बघू शकता. अगदी गोल्डन कलरचा सनसेट सध्या क्षितिजावर होतोय आणि याचा टाइम लॅप्स देखील आपण करणार आहोत शूट. आणि काशीद बीचची एक ओळख आहे, तिकडे दूरवर एक टेकडे दिसते, त्याचा देखील एक सुंदर एरियल फोटो आणि एरियल शॉट्स घेतोय. आणि शांत वातावरण आहे वीकेंड नसल्यामुळं, त्याच्यामुळे खूपच सुंदर असं. तर आता आपण सनसेट बघूयात. इथल्या सूर्यास्ताबद्दल काय बोलायचं. अगदी विलक्षण असा सूर्यास्त, जो कायम लक्षात राहील असा. सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची सोनेरी किरणं समुद्रावर पडली होती, त्यामुळे समुद्राचा रंगच अगदी तांबूस सोनेरी झाला होता. सूर्यास्ताच्या वेळी लाटासुद्धा मंद झाल्या होत्या आणि प्रसन्नता उपलब्ध करून देणारं वातावरण तयार झालं होतं. अशा वेळी मन आणि मेंदूवरील सर्व भार मोकळा होतो. तर असाच काहीसा होता काशीद बीचचा सूर्यास्त. तर मंडळी, आताच आपण काशीद बीचचा सनसेट अनुभवला आहे आणि खूपच सुंदर असं वातावरण इथं तयार झालेलं होतं. अगदी सोनेरी किरण इकडं बीच वरती पडलेली होती आणि ही माती खूपच म्हणजे अगदी त्या टायमर मध्ये जशी माती असते ना, सँड टायमर असतो तो, त्याच्यात माती पडत असते, अगदी त्यातल्या सारखी माती, एकदम मऊ अशी माती आहे. खूपच छान. इथं आम्ही बसलो छान सनसेट घेईपर्यंत आणि सनसेटचा मस्त आनंद घेतला. बीचच्या जवळ स्टे महाग आहेत, पण थोडंसं आतमध्ये, थोडं दूरवर, थोडं चालत अंतर असेल बीच पासून, तर थोडीशी नक्कीच रिसॉर्ट किंवा कॉटेज मध्ये तुम्हाला कमी किंमत मिळेल. आणि काशीद थोडासा लांब आहे. याच्या पाठीमागं रेवदंडा आहे, त्याच्यानंतर नागाव बीच सुद्धा आहे. त्याच्यावरती सुद्धा एवढी गर्दी नसते जेवढी की अलिबाग मध्ये असते. तर वीकेंडला सुद्धा इथे फारशी गर्दी नसते तसं म्हणलं तर. आणि तुम्हाला नक्कीच असा पर्सनल स्पेस इकडे मिळेल एन्जॉय करण्यासाठी. सो मंडळी, अशा प्रकारे हा सनसेट इथं झालेला आहे. सुमितला विचारू, कसा वाटला सुमित? फर्स्ट टाइम काशीद बीचला आलेला आहे, कसा वाटला काशीद बीच? मस्त आहे तसं बघितलं म्हणलं तर. बाकीच्या
आम्ही जरा म्हणजे महागाई बघितलं होतं ना अलिबाग बीचला वगैरे, त्यापेक्षा गर्दीने चांगलं आहे उलट. तर आम्ही इथं दुपारी आलतो, तर बसनं उतरून तसं चांगलं वातावरण होतं वगैरे. आम्ही पहिलं ते डोंगराकडे गेलो, जरा गर्दी वगैरे काही तर नाहीये जास्त. मंडळी या जेवायला, सध्या व्हेजिटेरियनच आपण जेवतोय. एन्जॉय सुमित. मंडळी गुड मॉर्निंग. आज दुसरा दिवस आहे काशीदमध्ये आणि आज पण आपण बीचवरती जाणार आहोत. एक कॉटेज आहे आणि खूप साऱ्या रूम्स आहेत तिथं आणि अगदी बजेटमध्ये. हा असा छोटासा पोर्च आहे पुढं आणि याच्या पलीकडे देखील अशा रूम आहेत आणि वरती देखील आहेत थोडं, पण बजेटमध्ये हे एक चांगलं आहे ज्याचं नाव आहे SK गेस्ट हाऊस. तर तुम्ही चेकआउट करू शकता याच्यासाठी. मंडळी आज दुसरा दिवस काशीद मधला आणि पुन्हा एकदा आपण काशीद बीचला आलेलो आहोत. काल सनसेट बघितला आणि आज सूर्योदय होताच आपण बीचला आलेलो आहोत आणि समुद्र खूप खवळलेला दिसतोय. खूप लाटा जोर जोरात येत आहेत. रोज सकाळी अशीच परिस्थिती असावी. रात्रभर सुद्धा जिकडं आम्ही इथून 1-2 किलोमीटर दूरवर कॉटेजवर राहिलो होतो तिथं सुद्धा लाटांचा आवाज येत होता. खूप मोठमोठ्या लाटा इकडे येत आहेत आणि काही लोक गेलेले आहेत आतमध्ये भिजायला आणि अशा प्रकारे खूपच सुंदर असं वातावरण आहे. मस्त वाटतंय. दुसऱ्या दिवशी सुद्धा लख्ख उन्हात हा बीच बघितला. यावेळी लाटा जराशा मोठ्या होत्या. रविवार होता तरीही म्हणावे तेवढे पर्यटक या बीचवर दिसत नव्हते. जर तुम्हालाही स्वच्छ, सुंदर आणि कमी गर्दीचा समुद्रकिनारा पाहायचा असेल तर काशीद बीच हा एक उत्तम पर्याय आहे. अतिशय मज्जा आली इकडं. एक्सपिरियन्स एकदम जबरदस्त होता. आपण आणखी बीचेस एक्सप्लोर करतच राहूया आणि याच्या पुढे मुरुडचा बीच आणि जंजिरा किल्ला पाहायला आम्ही जाणार आहोत. कसा वाटला मंडळी हा व्हिडिओ? हा काशीद बीच तुम्हाला कसा वाटला? या बीचला तुम्ही आलेले आहात का आणि काय वाटतं तुम्हाला हा बीच? आणि आणखी तुमचा आवडता कोणता बीच असेल तर तो देखील आम्हाला सांगा किंवा सजेस्ट करा. आणि या व्हिडिओ बद्दल तुमच्या ज्या कमेंट्स असतील त्या आमच्यापर्यंत नक्की पोहोचू द्यात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक बटन प्रेस करायला विसरू नका. आणि चॅनलवर तुम्ही अजून आलेले नसाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा असेच भन्नाट व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. आणि तुम्हाला जर खूपच व्हिडिओ आवडले असतील आणि कॉन्टेंट असंच तुम्हाला पाहत राहावं असं वाटेल तुमच्या मित्रपरिवारासोबत, प्रियजनांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूया अशाच एका भन्नाट ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिरत राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या. कीप ट्रॅव्हलिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. गुड बाय. धन्यवाद.